नाशिकमधील विल्होळी परिसरात मोबाईल शूटिंगच्या किरकोळ वादातून एका तरुणाची कोयत्याने वार करून आणि गच्चीवरून खाली ढकलून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे। या घटनेत राहुल सरकटे या तरुणाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी मुख्य संशयितांना अटक केली आहे। रविवारी विल्होळी परिसरातील रहिवासी शांताराम गाडेकर यांनी दीपक पारधी आणि ज्योती बोंबले यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता। या व्हिडिओ शूटिंगमुळे दीपक पारधी प्रचंड संतापला आणि त्याचा गाडेकर याच्याशी मोठा वाद झाला। गाडेकर यांना धडा शिकवण्यासाठी दीपकने आपले साथीदार अजय रामदास गांगुर्डे आणि वैभव गोविंद मेंगाळ यांना विल्होळी येथे बोलावून घेतले। दुसऱ्या दिवशी रात्री 10:30च्या सुमारास संशयित आरोपींनी विल्होळी येथील मच्छी मार्केट परिसरात रमेश खरे आणि राहुल सरकटे यांची पिकअप गाडी अडवली। त्यानंतर आरोपी शांताराम गाडेकर यांच्या घराकडे चालून गेले। संशयिताच्या हातात हत्यारे पाहून आणि मारहाणीच्या भीतीने शांताराम गाडेकर, रमेश खरे आणि राहुल सरकटे हे तिघेही जीव वाचवण्यासाठी गाडेकर यांच्या दुमजली घराच्या गच्चीवर पळाले। संशयित अजय गांगुर्डे आणि वैभव मेंगाळ यांनी शिवीगाळ करत थेट गच्चीपर्यंत त्यांचा पाठलाग केला। गच्चीवर पोहोचल्यानंतर जेव्हा राहुल सरकटे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा संशयित अजय गांगुर्डे ओरडला, "तू मध्ये आला, आधी तुलाच ठोकतो", असे म्हणत गांगुर्डेने राहुलच्या डोक्यावर धारदार कोयत्याने गंभीर वार केले। राहुल कोयत्याच्या वाराने गंभीर जखमी झालेला असताना दुसरा संशयित वैभव मेंगाळ याने त्याला दुमजली गच्चीवरून थेट खाली सिमेंटच्या रस्त्यावर ढकलून दिले। उंचावरून खाली पडल्यामुळे डोक्याला प्रचंड दुखापत झाली आणि अतिरक्तस्रावामुळे राहुल सरकटे यांचा जागेवरच मृत्यू झाला।